अन्नपूर्णा आजीचा सगळ्यांना नमस्कार। आज आपण गोकुळाष्टमीनिमित्त सुंठवडा बनवणार आहोत। सुंठवड्यामध्ये धणे, ओवा, सुंठ, खोबरं आणि साखर यांचा वापर मी केला आहे। एकदम झटपट सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये आरोग्यदायी लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत सगळ्यांच्या आरोग्याला फायदेशीर असतो। इथे मी 1 वाटी धणे बारीक गॅसवर चांगले खरपूस भाजून घेणार आहे। सुंठवडा बनवताना सगळे घटक भाजून घेतल्यामुळे सुंठवडा महिनाभर चांगला टिकतो। धणे आपल्या पाचनतंत्राला मदत करतात। धणे थंड गुणधर्माचे असल्याने शरीरात थंडावा निर्माण करतात। तुमच्या सर्वांच्या आवडीच्या अन्नपूर्णा आजीकडून तुम्हाला कृष्ण जन्मांच्या हार्दिक शुभेच्छा। धणे भाजून झाल्यावर एका ताटात काढून लगेच त्यात अर्धी वाटी ओवा भाजून घेऊ। ओवा पोटाचे आजार, गॅसेस आणि अपचनासाठी रामबाण उपाय आहे। रोज जेवणानंतर ओवा खाल्ल्याने जेवण पचन व्हायला मदत होते। नुसता ओवा खायला तिखट लागतो, म्हणून सुंठवड्यामध्ये त्याचा वापर केल्याने आवडीने खाल्ला जातो। ओव्याला भाजताना खमंग वास सुटला की समजावे ओवा भाजून झाला आहे। इथे मी 3 सुंठीचे कुडे फोडून बारीक करून घेतले आहेत। सुंठेच्या केलेल्या बारीक तुकड्यामुळे सुंठ व्यवस्थित भाजली जाते। सुंठ ही गुणधर्माने उष्ण असून शरीराला उबदार ठेवते। सुंठ ही वेदनाशामक असल्यामुळे सांधेदुखी, पोटदुखी यासारख्या समस्यावर गुणकारी आहे। सुंठीनंतर पाव वाटी खोबरे पण भाजून घेऊया। खोबऱ्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते। खोबऱ्यात असलेल्या तेलामुळे सुंठवड्यातील सर्व घटकांचा स्वाद वाढतो। आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। अजून तुम्हाला कुठल्या रेसिपी बघायला आवडतील त्या कमेंट करून सांगा। खोबरे खमंग भाजून झाल्यावर सर्व घटक थंड झाल्यावर एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया। आता त्यात साखर घालून परत एकदा मिक्सरमध्ये सर्व घटक बारीक वाटून घेऊया। आता आपला कृष्ण जन्माचा प्रसाद सुंठवडा तयार झाला आहे। धणे, ओवा, सुंठ याचे आयुर्वेदिक गुणधर्म लक्षात घेतले तर सुंठवडा हा केवळ चविष्ट नसून आरोग्यदायी आहे। सुंठवड्याची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर अन्नपूर्णा आजी चॅनलला सबस्क्राईब करा।